नाही, या सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही इकडे आलात. ही संकल्पना माझ्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी राबवली होती. त्या टायमाला मीटर कल्याण एवढं पसरलं नसल्यामुळे, कल्याणची परिस्थिती कमी असल्यामुळे आपण कधी मीटर रिक्षा ती सक्सेसफुल होऊ शकली नाही. पण आता वाढत्या कल्याणामुळे मीटरची अपेक्षा आणि मीटरची गरज सगळ्या प्रवाशांना आहे. त्याच अनुषंगाने आम्ही एक संकल्पना करून पुढे आलो आहे की आमच्या या इकडे 7-8 लाईन्स आहेत स्टँडवरती. त्याच्यातली एक लाईन आपण मीटर रिक्षासाठी आता सुरू करत आहोत. आणि त्याच्यासाठी लागणारं जेवढं सहकार्य आहे ते आम्ही रेल्वे असो किंवा RPF आहे, RTO आहे आणि रेल्वे प्रशासन आहे आणि युनियन म्हणून मी त्यांच्या सर्व पाठीशी आहे. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त 1 महिना जवळपास तुम्ही लोक 1 महिना, कारण की अधिकार ह्यांच्याकडे आहेत, सहकार्य करणं माझं काम आहे. पण 1 महिना तुम्ही लोकांनी इकडे येऊन उभे राहा. जेव्हा सुरळीत होईल, प्रोसेसला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, ही वेळ सुरळीत झाली की तुम्ही 1 महिन्यानंतर तुमच्या कामाला असले तरी काही हरकत नाही आहे. पण 1 महिन्यामध्ये सेट होण्यापुरती वेळ गरज लागेल. रेल्वेवाल्यांना पण आम्ही एक निवेदन दिलं आहे की तुम्ही आतमध्ये 1 नंबरवरती अनाऊन्समेंट करा की जेणेकरून लोकांना कळेल की उल्हासनगरच्या बॅक साईडचा जो स्टँड आहे त्या स्टँडवरती ऑटो रिक्षा मीटरवरती धावत आहेत. तर त्याच्याने फुटफॉल वाढेल आणि जसं फुटफॉल वाढायला लागलं की रिक्षावाल्यांचाही ओघ हा मीटरकडे वळायला लागेल. ही आमची अपेक्षा आहे बेसिक. आणि मला वाटतं लवकरात लवकर आपण एक 7-8 दिवसामध्ये याचं उद्घाटन करून याची सुरुवात करू आणि कल्याणकरांसाठी एक सुविधा आपण एक लवकरात ओपन करू अशी एक अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी आतापर्यंत शेअर मीटर प्रमाणे रिक्षा चालत होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांची मीटर प्रमाणे ही रिक्षा सुविधा आम्हाला मिळावी अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन आणि ऑटो रिक्षा संघटना आणि उपप्रादेशिक परिवहन कार्य कल्याण या सर्व आणि इथले पोलीस, स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमातून ही एक नवीन सुविधा, नवीन असे म्हणता येणार नाही, मीटरप्रमाणे सुविधा देणे हे प्रत्येक रिक्षा चालकाचं कर्तव्यच आहे. परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आतापर्यंत शेअर रिक्षाही चालत होत्या आणि आता मीटर प्रमाणे रिक्षाही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कल्याणमधील सर्व नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांच्यातर्फे आम्ही एक विनंती करतो की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही इथे मीटरप्रमाणे रिक्षा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या प्रवाशांना त्याची सेवा घ्यायची असेल ते इथे घेऊ शकतात आणि त्या संदर्भात त्यांना जर काही अडचणी आल्या तर प्रशासनाला ते आम्हाला ते तक्रार करू शकतात. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.